नमस्कार मित्रांनो, साप्ताहिक जोमदार मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, सतत 7 दिवस शिवसेनेकडून श्री कमला भवानी मंदिरात येणाऱ्या भक्तांना फराळाचे वाटप करण्यात येणार आहे। हो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या पुढाकाराने सोलापूर मधील श्री कमला भवानी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी मोफत फराळाचा पंडाल लावण्यात आला असून दररोज 10 ते 20 हजार भक्तांना मोफत फराळाचं वाटप करण्यात येत आहे। आणि हो, सोबतच स्वच्छ बिसलरी पाण्याचंही वाटप येथे करण्यात येते। या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट शिरीष लोणकर, शहर प्रमुख संजय शीलवंत, ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव, पांडुरंग जाधव, सुनील शिंदे, हिरवाडी सरपंच राजेंद्र मिरगळ, शाखा प्रमुख निलेश चव्हाण, नागेश शेंगे पाटील, राशीनपेठ शाखा प्रमुख सूरज कांबळे, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर गौतम रोडे, उपतालुका प्रमुख बाळासाहेब वाघ, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुयश करसे, देवीचा माळ ग्रामपंचायत सदस्य अशोक चव्हाण, युवा नेते अरुण काका जगताप आदी जण या कार्यक्रमाला उपस्थित होते। देवीचा माळ रोडवरील कृष्ण मंदिर समोर हा शिवसेनेचा पंडाल लावण्यात आला असून खिचडी व फराळाचे पदार्थ भक्तांना मोफत दिले जात आहेत। खिचडी बनवण्यासाठी राजस्थानी 4 आचारी लावण्यात आले असून वाटप करण्यासाठी शिवसेनेचे 10 कार्यकर्ते अखंड परिश्रम घेत आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।